नमस्कार, मी विद्या शहर मुंबईमध्ये आपलं स्वागत करते. आपण शहर मुंबईच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक अशा प्रेरणादायी कहाण्या पाहिल्या आहेत. पण आज माझ्यासोबत जे व्यक्तिमत्व आहे, ते व्यक्तिमत्व अतिशय आगळं वेगळं आहे. त्या व्यक्तिमत्वाने आपल्याला दिसत नाही अशी हार न मानता त्याला आपलं बळ बनवलं आणि त्यातूनच ती पुढे गेली आणि तिने मोठी स्वप्न देखील पाहिली. आज माझ्यासोबत आहे रुजुल. रुजुलने आपल्याला दिसत नाही तिला हे तिने कमी न समजता तिने त्याला आपली स्ट्रेंथ बनवली आणि तिने या 10वीच्या बोर्डात तब्बल 90% मिळवून संपूर्ण ठिकाणी आपलं नाव लौकिक केलेलं आहे. तर ती रुजुल माझ्यासोबत आहे. नेमका हा तिचा प्रवास कसा होता आणि तिच्या या प्रवासामध्ये तिच्यासोबत कोण कोण होतं आणि तिने हे जे चॅलेंज आहे ते कशा प्रकारे स्वीकारलं, हे आपण थेट तिच्याशी बातचीत करून जाणून घेणार आहोत. रुजुल, नमस्कार. समाजात आपण अशी अनेक उदाहरणं बघतो की माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, त्यामुळे आपण स्वतःला कमी लेखत असतो. पण आज तू त्यालाच तुझी स्ट्रेंथ बनवली आणि 10वीच्या बोर्डामध्ये तू 90% मिळवले आहेत. तर नेमका हा प्रवास तुझा कसा होता? ऍक्च्युली मला असं हार वगैरे मानायची नव्हती. तू 10वीचे जे पेपर असतात ते जनरली लिहिले जातात किंवा मग हो. रायटर बसवला जातो, बरोबर? हो. पण असं ऐकलंय की तू रायटर न बसवता, कुणाची मदत न घेता हे 10वीचे संपूर्ण जे पेपर आहेत ते टाईप करून दिलेत, बरोबर? हो. तर याबद्दल मला जरा सांग ना, की नेमकं हे तू टाईप कशा प्रकारे करते, याच्या मागे नेमकं लॉजिक कसं आहे, मला हे सगळं सांग ना. ऍक्च्युली मी रँक करण्यासाठी माझ्या लॅपटॉपमध्ये मी बोलणारे ऍप टाकले, स्क्रीन रीडर टाकले, NVDA म्हणून. तर मला त्याच्यामुळे कळतं की मी काय टाईप करते, काय नाही वगैरे सगळं. साधारणतः तुला या टायपिंगसाठी किती वेळ लागतो? म्हणजे मी असं कधी नोट नाही केलंय, पण हो मी बऱ्याच म्हणजे असं खूप छान स्पीड आहे माझा टाईप करण्याचा. ओके. बरं. मी तुला एक सर्वसाधारण प्रश्न अजून एक असा विचारेल, की तुला नेमकं टायपिंग करून मी सर्व माझ्या ज्या एक्झाम आहेत किंवा माझं शैक्षणिक जे सर्व वर्ष आहे ते करावं, माझं एज्युकेशन घ्यावं, ही कल्पना कशी सुचली तुला? तसं तर मी 1ली ते 4थी पर्यंत ब्रेलर नावाची एक मशीन येते, ज्याच्यावरून जसं ब्रेल लिपी ज्याच्यावरून टाईप करता येतं. अच्छा. त्यांनी ते 1ली ते 4थी पर्यंत मी तसंच केलं. अच्छा. आता नेमकं 4थी मध्ये कोविड आल्यामुळे मार्चमध्ये सगळं बंद झालं वगैरे, आणि त्यामुळे जे ब्रेलवर टाईप करण्यासाठी आम्हाला पेपर्स लागतात ते पण मिळणं बंद झालं. मी कम्प्युटरवर टायपिंग तर आधीपासूनच करत होती. त्याचबरोबर मला फाईल्स अँड फोल्डर्स सेव्ह करता किंवा क्रिएट करता पण येत होतं. आता ऑनलाईन शाळा तर सुरू झाल्या होत्या, तर त्यावेळेला प्रिन्सिपल सरांनी पण मला परमिशन दिली होती ते करण्यासाठी. रुजुल, मला सांग की मॅथमॅटिक्स हा पेपर तू टाईप करून कसा सोडवला? कारण जर आपण बघितलं तर तो साधा सरळ तुला टाईप नव्हता करायचा, त्यात तुला फॉर्म्युले यूज करायचे होते, इक्वेशन सॉल्व्ह करायचे होते. तर तू नेमकं ते कशा पद्धतीने सॉल्व्ह केलास? मी मॅथ्स वगैरे सगळं मेजॉरिटी पार्ट जो होता तो इक्वेशन्स बॉक्समध्येच टाईप केला, आणि इक्वेशनचं सेटिंग ऑलरेडी वर्डमध्ये आहे, त्यांनी दिलंय मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये करून. बाकी ग्राफ्स वगैरे पण मी करत होते, तेवढं फक्त एक्सेलमध्ये होत होतं, बाकी सगळं वर्डमध्येच. अच्छा. आणि मला अजून असं ऐकायला आवडेल की ज्यावेळी तू स्कूलमध्ये जातेस आणि लेक्चर अटेंड करतेस, त्यावेळी तू नोट्स कशा स्वतःच्या प्रिपेअर करतेस? म्हणजे कसं तू सगळं ते मॅनेज करतेस? नोट्स वगैरे म्हणायचं झालं तर बऱ्याच वेळा टीचर्स मला डिक्टेट करतात, किंवा जर समजा टीचरांनी बोर्डवर दिलं असेल तर मी टीचरांना जाऊन सांगते की प्लीज तुम्ही मला डिक्टेट करा. तर मोस्टली त्याच वेळा डिक्टेट करतात, पण जर त्यांना नसेल जमणार तर त्या एखादं म्हणजे असं माझ्या फ्रेंडला वगैरे सांगतात, तर ती फ्रेंड येऊन मला डिक्टेट करते ते सगळं. तुला अभ्यासाव्यतिरिक्त अजून काय काय करायला आवडतं आणि तू आतापर्यंत काय काय केलं आहेस? अभ्यासाव्यतिरिक्त तसं तर मला गाणं गायला आवडतं, आणि
बुक्स रीड करायला आवडतात. पण मी क्लासिकल सिंगिंगच्या 5 एक्झाम्स दिल्या आहेत. प्लस मी अबॅकसच्या 7 लेवल्स कम्प्लीट केल्या आहेत. आणि त्याच सोबत मी अबॅकसच्या 4 नॅशनल लेवल आणि प्लस 1 इंटरनॅशनल लेवलच्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलंय. अच्छा. हो. तू बोललीस की तुला गाणं गायला पण आवडतं, हो. तर एक छोटस गाणं म्हणून दाखवशील की आम्हालाही कळेल की तुला अभ्यासाव्यतिरिक्त तू अनेक अदर ऍक्टिव्हिटीज करते, जसं की अबॅकस आहे किंवा तुला रीडिंग करायला आवडतं, पण आम्हाला तुझ्याकडून एक छोटस गाणं ऐकायला आवडेल. दिल तो है दिल, दिल का एतबार क्या कीजिए. दिल तो है दिल, दिल का एतबार क्या कीजिए. आ गया जो किसी पे प्यार क्या कीजिए. आ गया जो किसी पे प्यार क्या कीजिए. दिल तो है दिल, दिल का एतबार क्या कीजिए. छाए है मन में मेरे मदहोश नैना तेरे. घेरे है तन को मेरे तेरे बाहों के घेरे. दूरी सही ना जाए, चैन कहीं ना आए. चलना है अब तो तेरी पलकों के साए साए. बस न चले रे शाम सवेरे लेके तेरा नाम. खूप सुंदर. तुझ्यासारखंच तू अगदी गोड गाणं गातेस रुजुल. तुला you. म्हणजे खरंच तुझ्याकडून शिकण्यासारखं खूप आहे. अभ्यासाव्यतिरिक्त तू इतर ऍक्टिव्हिटी, नुसतंच तू स्टेट लेवल नाही तर नॅशनल इंटरनॅशनल लेवल देखील गाठलेले आहे. तुला आता एवढे पर्सेंटेज तू मिळवलेले आहेत, आता तुला पुढे काय करायचं आहे? मला ऍक्च्युली IT करायचंय. त्यासाठी तू आता तयारी कशी सुरू केली आहेस रुजुल? हो, मी आता सध्या सगळे इन्फॉर्मेशन पण काढतीये. त्याच सोबत मी सायन्सचा पण अभ्यास करतीये, कारण मला सायन्स घ्यायचं ऍक्च्युली. रुजुल, तू आता CST ला जाते आहेस बरोबर, हो. लॅब प्रॅक्टिस साठी. नेमकं काय तिकडे तुला शिकवलं जातंय आणि कशाची प्रॅक्टिस नेमकी तिकडे चालू आहे? मी CST ला जाते लॅब स्किल्स करण्यासाठी सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये. तिथे एक व्हिज्युअली इम्पेअर्डसाठी एक डिपार्टमेंट आहे जे त्यांच्यासाठी असं काम करतं. तर मी तिथे लॅब स्किल्स वगैरे करायला जाते. त्याचबरोबर तिथे जॉमेट्री पण शिकवलं जातं. हो. अच्छा. रुजुल, आणि प्लस इथे लॅब स्किल्स करताना आम्हाला लॅब ॲपॅरेटसची म्हणजे असं ओळख करून दिलेली आहे, जसं की वॉच ग्लास आहे, स्पॅच्युला आहे, बीकर्स आहेत, किंवा जे ट्रे असतं ना जिथे आपण एक्सपेरिमेंट करतो, अच्छा. त्याच्यात अगदी तसंच आम्हाला त्याची ओळख करून दिलेली आहे. आणि मी झो लॅब सुद्धा बघितला आहे, तिथे आहे ऍक्च्युली. अच्छा. तिथे ह्युमन ब्रेन पण आहे. हे सगळं करण्यात तुला मज्जा येते का? हो, एक्झॅक्टली, मी एन्जॉय करते. ओके. आता तू सायन्स आणि IT तुझं स्वप्न आहे बरोबर रुजुल? हो. ह्या सगळ्यात तुला स्ट्रगल खूप आहे, पण हो. तुझी आई आहे तुझ्यासोबत, जी रोज तुझ्यासोबत येते जाते. त्यांच्याबद्दल काय सांगशील की तुला ते सपोर्ट कसे करतायत? जी माझ्या मम्मीचा मला खूप सपोर्ट आहे. म्हणजे ती रोज मला तिकडे घेऊन जाते. प्लस ती तिकडे तेवढा वेळ तिथे बसून राहते माझ्या लेक्चर संपेपर्यंत. आणि प्लस माझं काय म्हणजे असं थोडंसं माझा कुठे प्रॉब्लेम येत असेल तर ते पण ती मला सॉल्व्ह करायला हेल्प करते.
म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की राईट हँड तुझी मम्मा आहे, लेफ्ट हँड तुझे पप्पा आहेत. पप्पांबद्दल काय सांगशील रुजुल? ऍक्च्युली पप्पा पण मला जे हवंय ना, म्हणजे मला जे जे करायचं ते मला करायला मिळतं. तुला पॅरेंटचा खूप सपोर्ट आहे रुजुल, ते तुझ्या बोलण्यातूनच कळतं आहे. आणि त्यांनीही हार मानली नाही आणि तूही तशी आहेस की तूही हार मानली नाही. तुझी स्वप्न खरंच खूप मोठी आहेत आणि ते पूर्ण करण्यासाठी देखील तू प्रयत्न करतेस रुजुल. ओके. असे बरेच आहेत रुजुल समाजात लोक की ज्यांना दिसत नाही किंवा चालता येत नाही, बोलता येत नाही, ते हार मानतात. पण तू नाही, तू खूप जिद्दी आहेस. हे तुझ्याशी बोलतानाही कळालं आणि तुझ्या प्रवासातूनही कळालं. तर तू अशा मुलांसाठी असेल, अशा व्यक्तींसाठी असेल, काय संदेश देशील की नेमकं अशा लोकांनी हारून न जाता कसं उभं राहायला पाहिजे किंवा काय करायला हवं त्यांनी? मी त्यांना एकच सांगेल की जसं हार मानायची नाहीये आणि हरण्यात आणि हार मानण्यात हा खूप फरक आहे. आणि आपण जेव्हा हरतो, म्हणजे जेव्हा आपल्याला अपयश मिळतं, तर तीच आपल्या यशाची पहिली पायरी. तर आपण बघितलं की रुजुलशी बातचीत करताना ती किती जिद्दी आहे, किती मेहनती आहे आणि तिची स्वप्न किती मोठी आहेत हे आपण बघितलं. आणि स्वबळावर लढून तिची आता जी स्वप्न आहे ती कशी ती पूर्ण करणार आहे. खरंच रुजुलचा हा जो प्रवास आहे तो खूप असा प्रेरणादायी आहे. आणि खरंच तिने कशा प्रकारे संघर्ष करून आतापर्यंत ती पोहोचलेली आहे. आणि इथवर न थांबता आता तिची स्वप्न आहेत, IT तिला करायचं आहे आणि CST ला जाऊन एवढ्या दूरवरचा प्रवास करून मुलुंडवरून ती रोज आता CST ला जाते आणि तिकडे ती आता पुढे ज्या लॅबच्या या असतात, प्रॅक्टिसेस असतात, ती त्या करत आहे. म्हणजे खरंच किती मेहनती आणि जिद्दी अशी ही रुजुल आहे. खरंच हिचा हा प्रवास अत्यंत असा संघर्षमय होता आणि तिच्याशी बातचीत करून खरंच खूप आपल्यासारख्यांना देखील प्रेरणा मिळालेली आहे. रुजुल, तुझ्या पुढील वाटचालीसाठी तुला खरंच खूप खूप शुभेच्छा आणि Thank तुझ्या you. आयुष्यात तुला खरंच सर्वच यश मिळत राहो आणि तुझी जी स्वप्न आहेत ती तुझी पूर्ण होत हीच आमची तुला खरंच खूप खूप शुभेच्छा. रुजुल, तुझ्याशी बातचीत करून खरंच खूप छान वाटलं आणि प्रेरणा देखील आम्हाला खूप मिळाली. खूप खूप धन्यवाद रुजुल. थँक यू.